आता ऐका, एक पत्रकार होता आणि त्या पत्रकाराने पेपरला अशी बातमी छापली. बोलू नका, पाठीमागं लक्ष द्या. त्या पत्रकाराने पेपरला अशी बातमी छापली आणि त्या पेपरमध्ये लिहिलं की बाबा या शहरातील निम्मे नगरसेवक वेडे आहेत. काय बातमी छापली? या शहरातील निम्मे नगरसेवक वेडे आहेत. नगरसेवकांना राग आला आणि त्या पत्रकाराला बोलवून घेतलं आणि सांगितलं, बाबा तू आम्हाला वेड म्हणतो, तुझी लायकी काय? तो पत्रकार म्हणा, साहेब मला माफ करा. आणि दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराने पेपरला अशी बातमी छापली की बाबा मी काल जे विधान केलेलं आहे, या शहरातील निम्मे नगरसेवक वेडे आहेत, हे माझं वाक्य चुकीचं आहे आणि ते वाक्य दुरुस्त करून मी असं लिहितो की या शहरातील निम्मे नगरसेवक शहाणे आहेत. आम्हाला काय कळलंच नाही म्हणून आता काय करता सांगा. नाही नाही, लक्ष द्या, आता लक्ष द्या. निम्मे शहाणे झाले म्हणताना निम्मे कसे झाले? वेडे. याच वादाला सापेक्षतावाद असं म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला बोलणं? म्हणजे पुरुष मंडळ, आम्हाला तुम्हाला ही मोटरसायकल आवडते, हीचा आवडते, म्हणजे कसं तुम्हाला शायनच आवडते, दुसरी कुठली सुद्धा आवडत नाही. महिला मंडळ, तुम्हाला हीच साडी आवडते म्हणताना दुसरी कुठली सुद्धा साडी आवडत नाही. तुकोबाराय म्हणतात तसं देवाला आवडणारी भक्ती हेची म्हणजे याच पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडते, अन्यथा कोणत्याही पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडत नाही. मला वाटतं की इथं एक तुकोबारायांचं प्रमाण येते. तुकोबाराय म्हणतात ना, काय एका म्हणता भले आणि दुजे सहजची निंदिले, म्हणजे एकाला चांगलं म्हणायचं आणि दुसऱ्यावरती बरोबर नावं ठेवली जातात. याच वादाला सापेक्षतावाद असं म्हणतात. विठाला विठाला महाराज म्हणतात हेची थोर भक्ती. आता दुसरा शब्द आला भक्ती. दुसरा शब्द कुठला आला? बोला चला, दुसरा शब्द कुठला आला? भक्ती. मग आता बसलेली मंडळी मला पटकन बोला, भक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे? स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे? स्त्रीलिंगी आहे. आता भक्ती हा शब्द का स्त्रीलिंगी आहे एका मिनिटामध्ये ऐकायचं. आणि तुम्ही कुठं पण जावा तर पहिल्यांदा महत्व स्त्रीलिंगी वर्गाला आहे. महाराज म्हणतात ना, आपले येता जोसे जागता आणि धन्य माता पिता तयाची या अगोदर माता नंतर पिता. माता शब्द कसा आहे? बोला चला, माता शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी. पिता शब्द कसा आहे? पुल्लिंगी. म्हणजे पहिल्यांदा महत्व कोणाला? स्त्रीलिंगी वर्गाला, नंतर कोणाला? पुल्लिंगी वर्गाला. किंवा महाराज म्हणतात ना, काय कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा अगोदर कन्या नंतर पुत्र. कन्या हा शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी आहे ना. कन्या शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी. पुत्र हा शब्द कसा आहे? पुल्लिंगी. म्हणजे पहिल्यांदा महत्व कोणाला? गेलं डोंबल सगळं. पहिल्यांदा महत्व कोणाला? स्त्रीलिंगी वर्गाला, नंतर कोणाला? पुल्लिंगी वर्गाला. किंवा महाराज म्हणतात ना, गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाची. अगोदर गीता नंतर भागवत. गीता शब्द कसा आहे? बोला चला, गीता शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी. भागवत हा शब्द कसा आहे? पुल्लिंगी. म्हणजे पहिल्यांदा महत्व कोणाला? स्त्रीलिंगी वर्गाला, नंतर कुणाला? पुल्लिंगी वर्गाला. किंवा शास्त्रकार म्हणतात, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः आणि यत्र यत्रास्तु न पूजन्ते सर्वास्त्र त्रापल हा क्रिया. शास्त्रकार म्हणतात, ज्या कुळामध्ये स्त्रीचा आदर केला जातो त्या कुळाचा उद्धार होतो आणि ज्या कुळामध्ये स्त्रीचा आदर केला जात नाही त्या कुळाचा सुपडा साप झाल्याशिवाय राहत नाही. पण पुरुष मंडळ, प्रत्येक स्त्रीचा आदर हा केलाच पाहिजे. याचं एकच कारण, या जगामध्ये सगळ्यात मोठा जी त्याग करते ना तिला स्त्री असं म्हणतात. पुरुष मंडळ पटकरना बोला, मला सांगा तुमच्या पत्नीनं तुमच्यासाठी किती मोठा त्याग केला? मला सांगा. तिने तिचं माहेर सोडलं तेव्हा कुठे तिला सासर मिळालं. तिनं तिचा बाप सोडला तेव्हा कुठे तिला सासरा मिळाला. तिनं तिची आई सोडली तेव्हा कुठे तिला सासू मिळाली. तिने तिचे भाव सोडला तेव्हा कुठे तिला दीर मिळाला. तिने तिची बहीण सोडली तेव्हा कुठे तिला नणंद मिळाली. मग मला सांगा पुरुष मंडळ, नेमकं आपण काय सोडलं की तुम्हाला पत्नी मिळाली? अय शिरभावी, आपण कपाट पण नाही सोडलं, आपण हुंडा पण नाही सोडला, आपण वॉशिंग मशीन पण नाही सोडली. वॉशिंग मशीनमध्ये कोंबडीने अंडी दिली, सोडलं काय? बरं आता ऐका, महिला मंडळांच्या हातामध्ये बांगड्या, पायामध्ये पैंजण, गळ्यामध्ये मंगळसूत्र, कपाळाला कुंकू. का? त्यांचं लग्न झालं याचा पुरावा. कशाचा पुरावा? त्यांचं लग्न झालं याचा पुरावा. मग पुरुष मंडळ मला सांगा, आपल्याकडे काय पुरावा की आपलं लग्न झालं?
पुराव्याची काय गरज आहे म्हणा. तोडच सांगतात कुणाचं झालं आणि कुणाचे नाही ती. एक वाक्य सांगू पुरुष मंडळ. हात तिचे आहेत, हात तुमच्या पत्नीचे आहेत, बांगड्या मात्र तुमच्या नावच्या आहेत, गळा तिचा आहे, गळ्यातलं मंगळसूत्र मात्र तुमच्या नावचं आहे, कपाळ तिचं आहे, कपाळावरलं कुंकू मात्र तुमच्या नावचं आहे, रक्त तिचं आहे, दूध तिचं आहे, पोरगा मात्र आपल्या नावचा आहे. मग या जगामध्ये एवढा मोठा जी त्याग करते तिला स्त्री असं म्हणतात. म्हणून पुरुष मंडळ प्रत्येक स्त्रीचा आदर आपण केलाच पाहिजे. मग तुमची बायको तुम्हाला चांगलं सांगत असेल तर तुम्ही तुमच्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. तुमची बायको म्हणत असेल अहो जरा देवाची भक्ती करा, आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं अहो म्हणा की काम आहे का, हे तर काय GST भरायचं आहे. तुमची बायको म्हणत असेल अहो आपल्या गावामध्ये एवढा सुंदर सप्ताह आहे, जरा त्या सप्त्याला जरा थोडीशी देणगी द्या, तर आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. तुमची बायको म्हणत असेल लय दिवस झालं पंढरपूरच्या वारीला गेलो नाही, जरा पंढरपूरच्या वारीनं जाऊन येऊया, तर आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. तुमची बायको म्हणत असेल तुम्ही तुमच्या आई वडिलांना घरातून बाहेर हाकलून द्या, हे आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं नाही म्हणा की काम आहे, म्हणजे होईल माझ्या मनात समाधान. एक वाक्य सांगू का, एक वाक्य सांगू का दादा. महिला मंडळ जास्तीत जास्त भावनिक असतात. भक्ती शब्द का स्त्रीलिंगी आहे. महिला मंडळ भावनिक असतात पण पुरुष मंडळ भावनिक नसतात. महिला मंडळ लय भावनिक असतात, पुरुष मंडळ अजिबात भावनिक नसतात. म्हणजे कसं एखाद्या माणसाचं 1 लाख रुपये चोरीला गेलं, जाऊन म्हणा दुष्काळात 13वा महिना, एखाद्या माणसाचं 1 लाख रुपये चोरीला गेलं, तो रडणार नाही पण 5 दिवस झोपणार नाही, नुसतं झुरणार. काय करायचं, असायला पाहिजे होतं, लय अवघड झालं. रामभाऊ मी अगोदरच म्हणले तो कोण नाही ना रामभाऊ. रामभाऊ रामभाऊ जगण्याचा कंटाळा आला रामभाऊ, आपल्याला आयुष्य पाक चेंगरला आपलं रामभाऊ. असं वाटतं काय काय आयुष्यातली माणसाशी घेऊन अशी लांब फेकून द्यावा, पण असू दे रामभाऊ आपलं नशीबच फुटकं, घाम चोळत आपलं नशीबच फुटकं. असू दे आता आपलंच दात आपलंच होत, काय करता सांगा. आणि मला अजून कळालं नाही माणूस तंबाखू चोळत असताना माणूस टाळी का देतो हे मला अजून कळालं नाही. आणि नंतर लक्षात आलं माणूस म्हणतो कुणाला पण सोडीन पण तुला सोडणार नाही, वचन देतो वचन देतो वचन देतो. आणि तंबाखू पण एवढी इमानदार आहे, चुना लावल्याशिवाय खाता येत नाही. तंबाखू एवढी इमानदार आहे, चुना लावल्याशिवाय खाता येत नाही. बिडी एवढी इमानदार आहे, वाढल्याशिवाय पेटत नाही. दारू एवढी इमानदार आहे, पाणी टाकल्याशिवाय पिता येत नाही. आणि माणूस एवढा इमानदार आहे, तिने व्यसन मरेपर्यंत सोडत नाही. काय करतात तेवढे सांगा. आता ऐका, म्हणजे पुरुष मंडळ भावनिक नसतात. म्हणजे पैसे गेलं ना जाऊ दे, पैसे गेलं ना जाऊ दे, असं मनामध्ये असं डिप्रेशनमध्ये जाणार, ट्रेसमध्ये जाणार, असं कोणाला दुःख सांगणार नाही, असं ट्रेसमध्ये जाणार. शेजारच्या पोराला नोकरी लागली, ट्रेस, पै पाहुणे किंमत देत नाही ती, ट्रेस, पोराला चांगलं स्थळ येत नाही, ट्रेस, चांगलं म्हणण्यापेक्षा स्थळच येत नाही, ट्रेस, पैसा येत नाही, ट्रेस, डाळिंब ह्या वर्षी साथ देत नाहीत, ट्रेस, कर्ज झालं, ट्रेस, शेजारच्यानं बंगला बांधायला काढला, ट्रेस, शेजारच्या पोराला चांगली नोकरी लागली, शेजारची डाळिंब 100 रुपये किलोनं गेली, ह्याला कोरोना झाल्यासारखं वाटलं. ट्रेस ट्रेस आणि ट्रेसमध्ये माणसं जातात आणि परिणाम माणसाचा BP वाढतो आणि त्याच्यामुळं माणसाला अटॅक येतो. आणि तुम्ही अजून पण बघा अटॅकचं प्रमाण महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांमध्ये कसं आहे, जास्त आहे. म्हणजे कसं पुरुष मंडळ असं दाबून ठेवतात, पण आमच्या मावश्या तशा नसतात. म्हणजे कसं एखाद्या बाईची 100 रुपयाची नोट जर पडली, आया 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 काय तिचा कालवा, अख्ख्या गल्लीतल्या बायकांना घरी चहा प्यायला बोलवतीन, चहा करता करता म्हणतात. परवा दिवशी शिरबाईच्या बाजारात गेलते, माझी 100 रुपयाची नोट पडली, ज्याला कोणाला सापडत त्या मेलेची ताटी जागेला मोडत. अगं बाई तुझ्या 100 रुपयासाठी कशाला ताटी मोडती. पण एका बाईने म्हणावं अगं बाई असू दे तू रडू नको, तुझं 100 गेलं तर पण माझं 500 गेलं तर मग तिला आनंद होतो. काय करता. पण एक वाक्य सांगू का महाराज, माणूस स्वतःच्या दुःखानं जास्त दुःखी नाही. नाही नाही, माणूस स्वतःच्या दुःखानं जास्त दुःखी नाही, तर माणूस दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी.
काय टेन्शन घ्यायचंय सांगा? आज शेजारच्याच चांगलं झालं, उद्या तुमचं चांगलं होईल. एक वाक्य सांगू का? दुसऱ्यावर कधी जळू नका. दादा भवानगिरी बाबांच्या सप्त्यानिमित्त एकत्रित आलेला आलात म्हणून दादा तुम्हाला सांगतो, दुसऱ्यावर दादा कधी जळू नका. उलट जी माणसं आपल्यावर जळतात त्यांना विजवायला शिका. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. चला आता ऐका, महिला मंडळ जास्तीत जास्त हृदयाचा वापर करतात. कसं? एका मिनिटामध्ये सांगतो. विठ्ठल विठ्ठल. महाभारतामध्ये ज्या वेळेस द्रौपदीच्या 5 मुलांना अश्वत्थामाने मारलं, त्यावेळेस ती द्रौपदी रडू लागली आणि तेवढ्यात अर्जुन आला. अर्जुन म्हणला, द्रौपदी, ए द्रौपदी, काय झाले? वळवळ करा, काय झाले? काय अडचण नाही ना? लक्ष द्या. मग ज्या वेळेस आता अश्वत्थामा द्रौपदीच्या 5 मुलांना मारतो, त्यावेळेस आता मात्र अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो, द्रौपदी, ए द्रौपदी, तर रडू नको द्रौपदी. का? तुझ्या रडण्यानं आपली 5 मुलं काही जिवंत होणार नाही. त्यावेळेस द्रौपदी अर्जुनाला म्हणते, लाज वाटत नाही तुम्हाला का? आपली 5 मुले तो झोपलेली आणि आपल्या 5 मुलांचं साधं तुम्हाला रक्षण करता नाही आलं. तेवढ्यात कृष्ण आला. कृष्ण म्हणला, द्रौपदी, अगं तो तुझा नवरा आहे, नवऱ्याला असं उलटं बोलू नको. आणि त्यावेळेस द्रौपदी एक वाक्य अर्जुनाला उलटं बोलते. आणि महिला मंडळ, पुरुष मंडळ, तेव्हापासून नवऱ्याला उलटं बोलण्याची परंपरा चालू झाली. आणि ती परंपरा आमच्या महिला मंडळांनी आजपर्यंत टिकवली. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या. तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणताना जोरात टिकवलेली वाटते आता. आणि पहिल्यापासून बायकोचा नवऱ्यावरती धराला असतो महाराज. एका मिनिटामध्ये दाखवतो. महिला मंडळ, तिथं बसलेल्यापैकी अशी कुठली स्त्री आहे की ती आपल्या नवऱ्याला घाबरते? तिने बोटवर करा बरं. पुरुष मंडळ, लुक ॲट दिस कॉलनी. बरं, पुरुष मंडळ, हिथं बसलेल्यापैकी असा कुठला पुरुष आहे की तो आपल्या बायकोला घाबरत नाही? तिने बोटवर करा बरं. इकडे बघूच नका. इकडून एक सुद्धा बोटवर नाही होणार. इकडून जर एक बोटवर झालं तर समजाचं 4 दिवस चहा बंद झाला. मग आपल्याला हॉटेलवर चहा प्यावा लागल. प्रेमाचा चहा, येवले चहा, गुळाचा चहा, शेतकरी चहा, पंढरपुरी चहा, उसाचा चहा. नाही, उसाचा चहा नसतो, राहू द्या. आता काय करता महाराज? एकदा माझं कीर्तन मुंबईला होतं. एक माणूस आला, तो म्हणला, महाराज चला आमच्या घरी चहा प्यायला. मी म्हणलं चला तर चला. घरी गेलो आणि मुंबई पुण्यामध्ये असे दरवाजाला, म्हणजे मुंबई पुण्यामध्ये लिफ्ट असतात. 5व्या मजल्यावरती त्याचं घर होतं. आणि मुंबई पुण्यामध्ये दरवाजाला बेल असतात. बेल माहिती आहे का? दरवाजाची बेल. तिनं बेल वाजवली. काही ठिकाणी दरवाजाची बेल दाबल्यावर टिंग टॉंग असा आवाज येतो. काही ठिकाणी दरवाजाची बेल दाबल्यावर रामकृष्णारी असा आवाज येतो. परवा दिवशी एका शहरा भागामध्ये बेल वाजवली दरवाजाची. तेव्हापासून ठरवलं अंगणात झोपायचं, बेल नाही वाजवायची. बटन दाबल्यावर इतका बेकार आवाज आतमधून आला. बटन दाबल्याबरोबर आवाज, एक बार आजा जा 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 जा, आया म्हणलं. एक बार आजा जा 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 जा. मी एक चप्पल दुसऱ्याची घाल माघारी आलो, पण आजाचं नको म्हणलं बा. मग असे घर होतं. घरामध्ये गेलो निवांत बसलो. आणि मग त्या माणसानं त्याच्या बायकोला उठवलं. अगं उठतेस का? आपल्या घरी महाराज आलेत, महाराज पंढरपूरहून आलेत. बायको ती हळूच उठलेली, केस बिस मोकळी सोडलेली, फटाला आली लावलेली, तसला भूतावणी अवतार. ती म्हणली, अहो ऐका ना, आज मी फार दमले. एक काम करा, तुम्ही जावा स्वयंपाक खोलीमध्ये जावा, चांगला चहा करा. 1 कप तुम्ही घ्या, 1 कप महाराजांना द्या आणि 1 कप मला द्या. म्हणजे तुम्हीच बोलताय की? तो म्हणला, नाही व महाराज आपली बायको दमली. मी म्हणलं, मी काय बोललो का? नाही ना. मग नंतर काय झालं, तिची बायको अशी बाहेर चालत आली आणि ती म्हणली, अहो एक काम करा, महाराज गेल्याच्या नंतर जरा थोडीशी भांडी घासून घ्या. नवरा म्हणला, मला भांडी कसं सांगते तू? मला
लय झाला आता महाराज देखत आता माझा अपमान करते काय लय झाला आता तुझ्या मनाचं बंद आता माझ्या मनात चालू आता असं जरा बोल जावा घरी तुझ्या मनाचं बंद आता माझ्या मनात चालू आता मी भांडे नाही घासणार मग अगोदर मी धुणार आणि मग भांडी घासणार नवरा मला वागवणे वाटत होता नवरा जागेला बैल निघाला काय करता पण महिला मंडळ तुम्हाला खरं सांगू का तुमचा पती तुमच्यासाठी देव आहे आणि तुम्ही तुमच्या पतीचा आदर हा केला पाहिजे आणि महिला मंडळ ज्या स्त्रीचा पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं जर लांब असेल तर ती स्त्री आपल्या नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात घेते असा ह्या पायाचा नियम आहे आता नाही घरी गेल्यावर तुम्ही लगेच पाय चापचायला लागले म्हणून तर माझा पप्याचा बा माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही काय करता परवा दिवशी एका ठिकाणी एक जण माझं कीर्तन ऐकून म्हातारी घरी गेली आणि तिनं तिच्या म्हाताऱ्याला सांगितलं ती म्हणलं होय व काय संस्कार महाराजाचं कीर्तन ऐकून आली आहे लेकरू बारकच होतं इथलं संगेवाडीत नव्हतं बारकच होतं पण लय बुंबलून सांगत होतं लय मोठ्यानं सांगत होतं ते म्हणत होतं जरा माळ जपा मंत्र म्हणा रामकृष्ण म्हणा म्हातार चालते म्हणलं म्हातारीने माळ घेतली म्हातार मंत्र जपायला लागलं रामकृष्ण हरी मग तेवढ्यात म्हातारी आली म्हातारी म्हणली होय व काय शेतात चालल्या जरा मग दूध तापू ठेवलंय बोका बिकायला जरा ध्यान ठेव म्हातार चालते म्हणले म्हातारी गेली थोड्या वेळानंतर बोका आला कोण आला बोका आणि बोका चाला दुधाच्या पातेलाकड आता म्हातारा काय करतोय माळ जपतोय मग म्हाताराने काम करावं माळ जरा बाजूला ठेवावी मग त्या बोक्याला मारावं म्हातारा माळ जपत त्या बोक्याला मारतोय रामकृष्ण हरी बोक्या रामकृष्ण अरे तो का माळकरी हा आहे का वारकरी आहे रामकृष्ण हरी घालायला लागला म्हातारा बोका काय जाय ना म्हाताराने दुसरा घेर टाकला रामकृष्ण हरी बोका काय जाय ना म्हाताऱ्याने तिसरा गेल टाकला म्हाताऱ्याने माळ काढली आणि बोक्यालाच फेकून मारली माळ गेली बोक्याच्या गळ्यात बोका झाला माळकरी आणि हा झाला राम बोका काय करता महाराज महिला मंडळ चला आपल्याकडे वेळ नाही पटापटा पुढे जायचंय महिला मंडळ तुमचा पती तुमच्यासाठी देव आहे तुम्ही तुमच्या पतीचा आदर केला पाहिजे बघा तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता आणि आता ऐका महिला मंडळ जास्तीत जास्त भावनिक असतात आता पाची पांडू जातात अश्वत्थामाला पकडून आणतात आणि पाची पांडू म्हणतात द्रौपदी हा तुझा शत्रू आहे ह्याला काय शिक्षा द्यायची तेवढी मला सांग द्रौपदीमध्ये कृष्णा एक काम कर ह्याला माफ कर का त्यावेळेस दादा त्या द्रौपदीचं उत्तर ऐका द्रौपदीमध्ये कृष्णा मी कुणाची तरी आई आहे रे कृष्णा माझी 5 मुलं मला सोडून गेलेत कृष्णा त्याचं एवढं मला दुःख होते कृष्णा मला असं वाटत नाही कृष्णा आता कुठल्या तरी आईचा एक मुलगा सोडून जावा कृष्णाच्या डोळ्यातून खळकरणं पाणी आलं महाराज अरे कृष्णाच्या डोळ्यातून खळकरणं पाणी आलं आणि कृष्णानं म्हणावं द्रौपदी म्हणूनच तर जगाच्या बापाची बहीण होण्याचा अधिकार तुझ्याकडं आहे का पांडवांनी वापर केला त्यांच्या बुद्धीचा वापर केला तू वापर केला तुझ्या हृदयाचा केला आणि मी कधी बुद्धीनं भेटत नाही मी हृदयानं भेटतो म्हणून महिला मंडळ जास्तीत जास्त भावनिक असतात म्हणून भक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे विठ्ठल